बिहारमधील सासरामधून राहुल गांधींच्या मतदार यात्रेला सुरुवात झाली आहे। दरम्यान भाजपा आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय। तर वोट चोरी म्हणणं हा संविधानाचा अवमान असल्याचं प्रत्युत्तर यावर निवडणूक आयुक्त यांनी दिलंय। तर आपण पाहतोय वोट चोरी म्हणणं हा संविधानाचा अपमान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले आहेत। या संदर्भात त्यांनी आरोपांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे। मतचोरीचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद झाली। इंक्वायरी की पता लगा कि लोकसभा चुनाव के बाद महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। लोकसभा में और विधानसभा में 1 करोड़ वोटरों का फर्क था। हमारा एक वोट कम नहीं हुआ। बीजेपी को सारे के सारे नए वोटरों के वोट मिले और वो चुनाव जीते। त्रुटियां साझा न की जाएं। मतदाता द्वारा अपना प्रत्याशी चुनने के 45 डेज के भीतर माननीय उच्च न्यायालय में चुनाव याचिका दायर न की जाए और फिर वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है। रिटर्निंग ऑफिसर रिजल्ट डिक्लेयर कर देता है, उसके बाद भी कानून में प्रावधान है कि आप 45 डेज के अंदर आप उच्च न्यायालय जाकर एक चुनावी याचिका दायर कर सकते हैं और चुनाव को चैलेंज कर सकते हैं। जब 45 दिन चुनाव के बाद पूर्ण हो चुके हैं और किसी भी दल को, किसी भी कैंडिडेट को कोई भी गलती नजर नहीं आई, तो आज इतने दिनों के बाद इस तरह के निराधार आरोप लगाना उनका उद्देश्य क्या है, ये सारे मतदाता और देश की जनता पूरा समझती है। प्रत्याशियों के पोलिंग एजेंट्स चुनाव के लिए कार्य करते हैं। इतने सारे लोगों के समक्ष इतनी पारदर्शी प्रक्रिया में क्या कोई भी मतदाता वोट की चोरी कर सकता है? कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए, सबूत मांगने पर जवाब नहीं मिला। ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। कि मशीन रीडेबल मतदाता सूची का सवाल है। माननीय सुप्रीम कोर्ट 2019 में ही कह चुका है कि यह मतदाता की निजता का हनन हो सकता है। वोटर प्राइवेसी कैन बी ब्रीच्ड। दरम्यान मतचोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंनी खळबळजनक दावा केलाय। मतदार यादीतील 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती असं कडूंनी म्हटलंय। मतं न देणाऱ्या मतदारांना यादीतनं वगळण्याची ऑफर होती असाही दावा बच्चू कडूंनी केलाय। तर सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचंही बच्चू कडू म्हणाले। विधानसभेच्या अगोदर मला 10,000 लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही ते नाव उडून टाकतो, जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते। मी आता जाहीर व्यवस्थित सगळे माझ्याजवळ पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला, मीडियासमोरच येईन। आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते, त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे, तर जे तुम्हाला न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा, ते 10,000 कमी करून दुसरे 10,000 घालू। हा पुरावा देऊ तुम्हाला आला वेळ तर। अशी ऑफर होती तुम्हाला थेट? हा, कोण दिली होती ऑफर? पुरावे भेटते सांगतोय मी सगळं, येऊ द्या हाती। म्हणजे सरकारमधले लोक होते का कोणी त्रयस्थ पार्टी होती? सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ? आपल्यात काय ताकद आहे? तुमच्यातही ताकद नाही। तुमच्या वरच्या लोकांकडे आहे, तुमच्यात नाही आहे। तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मतं यादीत घेऊ अशी ऑफर होती? हा, तुम्ही स्वीकारली नाही? ते बरं नाही वाटलं का आपण, आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपलं जमतेच भाव।
लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे 48 पैकी 17 निवडून आले खासदार आणि 31 पराभूत झाले. आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलाय का? त्यांना मत कुणाला द्यायचं, कुठलं बटन दाबायचं? त्यावेळेस त्यांनी इथं थोडंसं आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातून खचून न जाता, नाउमेद न होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर 5 महिन्यांनी गेलो आणि 238 आमदार निवडून आणले. अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी प्रकाशित होईल असं बावनकुळे म्हणालेत. ती तपासण्यासाठी राहुल गांधींनी पूर्ण पक्षाला कामाला लावावं असंही त्यांनी म्हटलंय. तर देशाच्या विरोधी पक्षनेत्याविषयी बोलताना बावनकुळेंनी मर्यादा ओळखून बोलावं असा पलटवार यावर विजय वडेट्टीवारांनी केलाय. आता माझा खुला आव्हान आहे राहुल गांधींना की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदार यादी प्रकाशित होणार आहे. आता प्रसिद्ध होणार आहे. प्रत्येक प्रभागाची होईल, वार्डाची होईल. त्याला ऑब्जेक्शनची डेट राहणार आहे आणि ही मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावरच होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीला जी मतदार यादी त्याच्या आधारावरच होणार आहे. कुठली यादी? नगरपालिकेची, महानगरपालिकेची. त्यांनी पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्राची कामात लावावी. अरे, देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावं असं माझं त्यांना सूचना आहे आणि त्यांना माझं सांगणं आहे. मुळात जे वक्तव्य सध्या बावनकुळेजी करत निघाले आहे ते 1 महिन्याच्या पूर्वी यादी होते, त्यावेळेस आक्षेप घेतला नाही. ऑनलाईन यादी 3 दिवसाच्या पूर्वी आणली जाते. 16 हजार मतं 3 दिवसाच्या पूर्वी, 18 हजार मतं 3 दिवसाच्या पूर्वी ऑनलाईन जोडले जातात. ऑनलाईन मतं वाढवले जातात. त्यावेळेस कुठला आक्षेप घ्यायची भानगड आहे? काहीतरी आपला बोलायचा आणि पांघरून घालायचा. नाशिकमधून बातमी आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. नाशिकचा पालकमंत्री मी होतोय असं गिरीश महाजन म्हणाले. तर 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं असं उत्तर भुजबळांनी दिलंय. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचाही आग्रह कायम असल्याचं दिसतंय. सागरबाबजी नाही अंडी खरं म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो. मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतोय. जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे. मी मुद्दामून धुळ्याची दहीहंडी बघायला, तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश, तिथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे. रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो. तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत. त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा. आपला आग्रह कायम असणार नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही. 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरेवर त्यांच्याशी बोलेन. दरम्यान कुणाला मंत्री आणि कुणाला पालकमंत्री करायचं हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो असं उत्तर यावर अजित पवारांनी दिलंय. मुख्यमंत्री त्या बाबतीत सक्षम आहेत. काही ठिकाणी पालकमंत्री नसले तरी झेंडावंदन मात्र होतंय असंही अजित पवारांनी म्हटलंय. आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो. हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे. मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहेत. ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी नसले तर तिथं झेंडावंदन होत आहे, तिथले डीपीसी चालू आहे, तिथं निधी दिला जातोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. गणेश नाईकांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम झालाय. ठाण्यामध्ये रक्षाबंधन महाअभियान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले. नुकताच गणेश नाईकांनी शिंदेंना हा टोला लगावला होता आणि त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दरम्यान वय हा आकडा असतो, भविष्यात दाखवून देऊ असं गणेश नाईकांनी म्हस्केंना उत्तर दिलंय. नाईकांचं वय झालंय अशी टीका म्हस्केंनी केली होती. दरम्यान शिंदेंना लॉटरी लागली. नाईकांच्या विधानानंतर नरेश म्हस्के आणि गणेश नाईकांमध्ये जुंपल्याचं दिसतंय. त्यांना विनंती आहे, परंतु लॉटरी कुणाला लागली याचा विचार जर आपण गत काळाला आठवणी दिल्या तर तुमच्या लक्षात येईल की शेवटी कदाचित नाईक साहेबांचं वय झालंय आणि त्याच्यामुळे कदाचित अशी वक्तव्य ते करत असतील. पण माझी विनंती आहे त्यांना की आमच्या नेत्यावरती तुम्ही अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका. जर आपण टीका केली तर आम्हाला सुद्धा आपल्यावर टीका करावी लागेल. विधान केलं होतं लॉटरीचं, त्याच्यावरती दादा ती लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तो विषय आता नको. मात्र त्याच्यावर आता टीका करण्यात वय झालेलं आहे. अरे आज हे बघा, मी एवढंच सांगतो की माणसाचं वयाचं नंबर हे फक्त वाहन असतो. जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्य काळामध्ये दाखवून देऊ. जनता दरबार 22 तारखेला गडकरी रंगेतानला आहे. आणि आता बातमी कबुतरखान्यांसंदर्भातली. कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कबुतरांना खाद्य देण्याचे हे प्रकार पाहायला मिळालेत. खाद्य टाकण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातोय. तर अंधेरीतील लोखंडवालामध्ये कबुतरांना खाद्य देण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं. दरम्यान याच ठिकाणी काही लोक शूट करत असल्याचं दिसताच ही मुलं तिथून पळून गेली आहेत. अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय. खरं तर कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी बंदी असताना सुद्धा असे प्रकार सर्रास घडतायत. कबुतरखाने बंदीचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवल्यानंतर कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच आहेत. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कबुतरांना खाद्य देण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर होत असल्याचं समोर आलंय. कबुतरांना खाद्य घालताना कुणीतरी चित्रीकरण करत असल्याचं कळताच या लहान मुलांनी तिथून पळ काढला. त्यामुळे काही सवाल उपस्थित केले जात आहेत. कबुतरांना खाद्य देणाऱ्या लहान मुलांच्या मागे नेमकं कोण आहे? कबुतरांना खाद्य देण्यासाठी लहान मुलांना पैसे दिले जातात का? आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून लहान मुलांमार्फत या कबुतरांना खाद्य दिलं जातंय का, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. नाही, आता आम्हाला बीएसटीची निवडणूक आहे. आरोग्याच्या काळजी घेण्याची जबाबदारी आहे. कोणी या ठिकाणी राजकारण करू नये. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन झालं. दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते या सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलंय. आणि यानंतर आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दरम्यान त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर येते. बिहारमध्ये राहुल गांधींची वोट अधिकार यात्रा आता सुरू आहे. नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा राहुल गांधींनी आरोप केलाय. बिहारमधील SIRच्या मुद्द्यावर आणि त्या विरोधात राहुल गांधींची यात्रा सुरू आहे. दरम्यान बिहारमधील सासरामध्ये वोट अधिकार यात्रा सुरू असल्याचं आपण पाहतोय.